मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, दिलासादायक बातमी असणार आहे. कारण मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेल्या आहेत काही गोष्टी, ज्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन कमी झालं आहे. बरेच माध्यमातून असं सांगण्यात आले होते की लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे, त्यांचे हप्ते बंद करण्यात येत आहेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांना जमा होणार नाही किंवा जे पात्र महिला आहेत आतापर्यंत पूर्ण पैसे 1,500 रुपये प्रति महिना मिळत आहे, अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता पैसे मिळणार नाही, अशा बातम्या आता समोर येत आहेत. पण यामध्ये किती खरं आहे काय खोटं आहे त्याबद्दल आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. तर इथे खोट्या बातम्या समोर येत आहेत की प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशी बातमी समोर येत आहे. तर ही खोटी बातमी आहे, निराधार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही टेन्शन घ्यायचं गरज नाही. नोव्हेंबर हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. तुमची KYC झालेली असू दे किंवा नाही झाली तरी सुद्धा तुम्हाला नोव्हेंबर हप्ता मिळणार आहे. त्याबद्दल नवीन GR कधी येणार, तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पुढील आठवड्यांपर्यंत नवीन GR येऊन ते पैशाचं वितरण सुद्धा सुरू होतील. तर नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही याबद्दल सुद्धा आपण पुढे जाऊन सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवा यासाठी राबवण्यात येणारी KYC प्रक्रिया आहे ती अजूनही सुरू आहे. तर लाडक्या बहिणींनो, KYC प्रक्रिया तुमची पूर्ण झाली आहे का नाही नक्की सांगायचं आहे. कारण विधवा महिलांना, एकल महिलांना, ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC प्रक्रियासाठी जी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे व सरळपणे सांगितलं आहे की तुम्हाला जी फर्स्ट स्टेप आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची KYC ही जी प्रक्रिया आहे ते तुम्हाला सर्वांना करायची आहे. म्हणजे काय, हिची पहिली OTP आहे, त्यानंतर सेकंड स्टेप तुम्हाला करावी नाही लागणार आहे. तिथे जे कागदपत्रे डॉक्युमेंट्स आहे ते अंगणवाडी सेविकाताईंकडे सबमिट करायचं आहे अशी माहिती सांगितलेली आहे. पण इथे 52 लाख लाभार्थी महिला अपात्र झालेत अशा बातम्या समोर येत होत्या. तर आता हे टेन्शन कमी झालं आहे लाडक्या बहिणींनो. इथे कोणालाही अपात्र करण्यात आलं नाही. पण जे अपात्र महिला आहेत म्हणजे काय, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, जे टॅक्स फिलर आहेत, अशा बहिणींना पहिल्यापासून म्हणजे जेव्हा छाननी सुरू झाली होती, टॅक्स भरत आहे किंवा तुम्ही दुसऱ्या योजनांचा लाभ मिळवत आहे, संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा PM किसान योजनेचा लाभ मिळवत आहे, तर अशा महिलांना तिथे 2-2 योजनेचा लाभ ॲट अ टाइम मिळणार नाही. तर ज्या खरोखर लाडक्या बहिणी ज्यांना खरंच गरज आहे त्यांना पैसे सुरूच आहे. तर या योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ जे अधिकृत संकेतस्थळ आहे किंवा जे काही अधिकृत माहिती आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. KYC मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती आहे. तर KYC प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून या मुदतीत सर्व लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर तुम्हाला अजून 1 महिन्याचा टाइम असल्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. 5 डिसेंबर किंवा पुढील आठवड्यापर्यंत ते GR सुद्धा होईल. की अजून बऱ्याच लाडक्या बहिणी तक्रार करत आहेत की अंगणवाडी सेविकाताई आमच्याकडून जे डॉक्युमेंट्स कागदपत्र आहे ते घेतच नाहीत, आम्ही कोणाला सबमिट करू. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे लाडक्या बहिणींनो, जसं की सांगितले की पहिली स्टेप KYC करण्याची ते तुम्हाला करून घ्यायची आहे. आता हा पहिला मुद्दा क्लिअर झालेला आहे. 52 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाले नसून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. जसं सरकारने सांगितलं आहे की पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुरूच राहणार आहे. आता दुसरा मुद्दा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला मिळणार का नाही. तर काय, तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तर 100% तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. आता KYC प्रक्रिया तुम्ही केली आहे, छाननीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये जर अपात्र ठरला किंवा तुम्ही दिसून आले की तुम्ही अपात्र आहे तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर तुम्ही सांगायचं आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे का, त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्तत्व आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक जे काही अनमॅरिड महिला आहे, अविवाहित महिला आहे, त्यांना हे पैसे मिळणार आहे. किमान वयाची अट 21 वर्ष, पूर्ण कमाल वयाची अट 65 वर्ष आहे का. तुम्ही स्वतः सांगायचं आहे, कमेंट करून सांगा की
तुम्ही या 3 अटींमध्ये बसता का? लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे, तुमच्याकडे आहे का? आधार लिंक असलेले तुमचे बँक खाते आहे का? लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. त्यानंतर तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता अपात्र कशावरून ठरवले जाणार आहे? ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदात आहे, तुम्ही किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स टॅक्स भरताय तर तुम्हाला मिळणार नाही. ज्यांचे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि रुपये 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर तुम्ही दुसऱ्या योजनेद्वारे जर 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत. ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे पण ट्रॅक्टर असेल तर चालणार आहे. आता 4 चाकी वाहन तुम्ही आत्ता घेतली, मागच्या वर्षी घेतली आहे, ऑलरेडी आहे किंवा सेकंड हँड घेतली आहे किंवा तुम्ही टॅक्सी चालवताय त्याच्यासाठी आहे, तरी सुद्धा आता इथे तुम्ही अपात्र ठरणार आहे. पण सरकारकडे एकच विनंती की 4 चाकी वाहन आहे तर काही कुटुंब आहे त्या 4 चाकी वाहनांवर चालतं, म्हणजे कोण टॅक्सी म्हणून यूज करतं किंवा कोणाला असं भाड्याने दिलेलं असतं, असे बरेचसे असतं. त्याच्यामुळे हा जो नियम आहे 4 चाकी वाहनाचा ते थोडंसं विचार करायला पाहिजे आहे. किंवा 2.5 लाख उत्पन्न पेक्षा जे काही रुपयांपेक्षा अधिक आहे अशा महिला इथे अपात्र होणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आम्ही अपात्र होणार, आमचे पैसे बंद होणार आहेत, आमचे पैसे अचानक का बंद झाले, किंवा हे जे काही बातम्यांच्या माध्यमातून किंवा काही प्रसाराच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की इतक्या बायका किंवा लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत, तर सरकार इथे नक्की काय करत आहे. तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे आणि अशाच खऱ्या माहितीसाठी किंवा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलोअर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तुमचे काही प्रश्न असू द्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही तुम्हाला म्हणजे KYC करण्यासाठी अडचणी येत असेल किंवा लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला अपात्र करण्यात आले आहे, अचानक पैसे बंद झाले आहेत, नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. धन्यवाद.